महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक हादरले, भर रस्त्यात तरुणीचा गळा चिरून निर्घृण खून, प्रेम प्रकरणाचा संशय। नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटी जवळील दत्त मंदिर परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या एका निर्घृण हत्येने संपूर्ण शहर हादरले आहे। रात्री सुमारे 10 ते 10:30 वाजण्याच्या दरम्यान वैष्णवी आवारे या तरुणीवर अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करत तिची हत्या केली। प्राथमिक तपासानुसार वैष्णवी आवारे ही इंदिरानगर परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहत होती। भर रस्त्यात अचानक झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला। गंभीर जखमी अवस्थेत वैष्णवीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। या हत्येमागे प्रेम संबंधातून निर्माण झालेला वाद कारणीभूत असावा असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केलाय, मात्र अद्याप कोणतेही ठोस कारण अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आले नाही। घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। परिसर सील करून पंचनामा करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे। भर रस्त्यात घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे इंदिरानगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे। पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी, विविध पथके कामाला लागली आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।